असं या देवीची उपासना, गायत्रीची उपासना मी सांगितलं. जर खरं फल प्राप्त करून घ्यायचं असेल, कशाला माणसाने अवघडात जायचं? सोपं सांगितलंय ना. हा, मग जर पूर्णतेने जर आपल्याला करायचं असेल तर मग निश्चित केलं पाहिजे. खरं जर फल प्राप्त करून घ्यायचं असेल तर मग त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने केलं पाहिजे. पण काही लोक म्हणतात, महाराज जाऊ दे ना, त्याला काय होतं? अरे बाबा, त्याला काय होतं म्हणण्याने जे होतं ते कशानेच होत नाही. माणसाला जेवढी संकट प्राप्त होतात ना, हे एका वाक्यामुळे होतं. त्याला काय होतं? देव पण म्हणतो मग त्याला काय होतं, घे रट्टे. साधी रेसिपी आहे चहा बनवायची. चहाचा जर आस्वाद घ्यायचा आहे तर मग अगोदर दूध उकळायचं, चहा पावडर टाकायची, बरोबर ना? का पाणी उकळायचं? काय पाणी उकळायचं, त्याच्यात चहा पावडर टाकायची, चांगली उकळून घ्यायची, साखर टाकायची, चव अजून पाहिजे असेल तर आलं टाकायचं, अजून चव पाहिजे असेल तर गवती चहा टाकायचा, अजून चांगली चव पाहिजे असेल तर चहा मसाला टाकायचा, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात दूध टाकायचं आणि मग चहा प्यायचा. पण एक माणूस म्हटला, नाही नाही नाही, माझ्या पद्धतीने चहा का. मी साखर खातो, तोंडात पाणी घेतो, चहा पावडर घेतो आणि गॅसवर जाऊन बसतो. जमल का? जाळ आणि धूर सोबतच निघणार. ज्या गोष्टीचं फल प्राप्त करून पूर्णत्वाने घ्यायचंय ते व्यवस्थित झालं पाहिजे. अहो, एखादा माणूस त्याला राहुरीला जायचं, सुंदर असा रस्ता आपल्या गावातून आहे जायला, पण एखादा माणूस म्हणेल, नाही मला काट्याकुट्यातून जायचं. जाय. किती दिवसाने पोहोचल की नाही याची शाश्वती नाही. एखाद्या व्यक्तीला चांगल्याच ठिकाणी जायचंय, सुंदर रस्ता आहे, त्याला जर लवकर त्याच्या वेळेत जर पोहोचायचं असेल तर आधी तयार असलेल्या रस्त्याने गेल्याने फायदा होईल का स्वतःने बनवून गेलेल्या रस्त्याने फायदा होईल? आधी तयार असलेल्या रस्त्याने गेलं पाहिजे. त्या पद्धतीने शास्त्र सांगतात, बाबा उलट कशाला काही करत बसतात. जर तुम्हाला अधिकार असेल, मतदानाचा अधिकार कोणाला सांगा बरं. आता मला 18 वर्षाचा आहे त्यालाच, जर मी 10 वर्षाचा पोरग गेलं आणि म्हटलं मला मतदान करायचं, होईल का? त्या पद्धतीने हे मंत्र सुद्धा जपण्याचे अधिकार असतात. त्यालाच खऱ्या अर्थाने तो अधिकार प्राप्त होतो. उग कोणी काही करायचं आणि उठायचं. आणि मग आता समजा एखाद्याला कोर्टात जायचे, केस लढायची, अहो मला तो अधिकारच नाही ना. तो अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी BA LLB व्हावं लागेल, त्याला काहीतरी त्याचा ॲडव्होकेट व्हावं लागेल, सनद घ्यावी लागेल, त्याच्यानंतर कोर्टासमोर त्याला उभं राहता येतं. इथं सुद्धा कीर्तनाला सुद्धा अधिकार लागतो ना. अगोदर माळ घालावी लागते, कुठंतरी एखाद्या गुरुच्या जवळ जावं लागतं, काहीतरी ऐकावं लागतं, ज्ञानेश्वरी गाथेचं काहीतरी उपासना करावी लागते, गुरुची कृपा करून घ्यावी लागते. तेव्हा उगाच काही उठायचं, कुणी उठायचं, कमराला काहीतरी बांधायचं आणि सांगायचं मी सांगतो ते ऐका. अरे घरात तुझी बायको ऐकत नाही बाबा, आणि आम्ही सांगतो ते ऐका. उगा कुणी काही करायचं, अधिकार सगळ्या गोष्टीला लागतो. म्हणून मंत्रजप करायचा असेल त्याला अधिकार लागतो. म्हणून गायत्रीचं वर्णन खऱ्या अर्थाने या 12 असणाऱ्या स्कंदामध्ये करतात. जन्मेजय राजाला अनेक कथा व्यास महर्षी सांगतात, आणि मग व्यास महर्षी सांगतात ती भगवती मणिद्वीप असणाऱ्या द्वीपामध्ये जाऊन देवी विसावते, स्थानापन्न होते. जे भक्त त्यांची जी काही इच्छा असेल ते भगवतीला सांगतात, ती भगवती प्रगट होते. ओम चामुंडाई विच्चे या मंत्राचा जप करतात. ओम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे या भगवतीच्या मंत्राचा जप करतात, आणि जप केल्यानंतर ती भगवती प्रसन्न होते. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये घरी भगवती प्रसन्न झालेली आहे. म्हणून आपण आतापर्यंत ठीक आहोत. काही लोक म्हणतात देव आमचा पत्ता विसरला की काय. त्याला तुमचा पत्ता माहिती आहे, तुमचा ID त्याला माहिती आहे.
तो विसरला नाही. वा एकदा की तो विसरला की मग घरासमोर गर्दी तयार होते. राम बोलो. लोक म्हणतात 2.5 बांबू आणा, 2 घागरी आणा, रडणारे माणसं बोलवा. आता भाड्याने मिळतात रडणारी माणसं शहरामध्ये. आमच्याकडे मौतीसाठी रडून मिळेल. हे लोक विचित्र असतात. पूर्वीच्या काळात रडायची, फार लोक रडायचे. चांगला होता ना राम. त्याच्यात राम असतो. आम्ही खानदेशामध्ये पाहिले. हा का हो राम भाऊ, बरोबर आहे का? तुम्ही गेल्यावर आमचं कसं होईल ना राम. त्यात ते रडता येत नाही मला, नाही तर रडून दाखवलं असतं. त्याच्या पुढे जाऊन मी विष्णू महाराज एका घरावर बोर्ड, शपथ खोट नाही सांगत, कसे रडावे हे आम्ही आमच्या इथे शिकवले जाईल असं बोर्ड पाहिलं ना. खरंच रडणं सुद्धा कला असते हो. माणसाने योग्य वेळी हसलंही पाहिजे, योग्य वेळेस रडलंही पाहिजे. माणसं दिवसेंदिवस एकटी होत चालली, एकटी होत चालली बरं का. माणसाला मन मोकळं करण्यासाठी माणसं मिळत नाही सध्याच्या काळात. हे सत्य परिस्थिती आहे. लोक हार्ट अटॅकनी का मरतात माहिती आहे का? का मरतात? मन मोकळं करायला मिळत नाही त्यांना. कधी माणूस इतका मोठा होत जातो, इतका मोठा होत जातो, त्याला बोलायला सुद्धा माणसं राहत नाही. कोणाशी बोलावं, कोणासोबत बोलावं. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो तरुणांना, म्हातारी माणसं आहेत ना, त्यांच्या जवळ जाऊन बसलं पाहिजे. ते काय सांगतात ऐकलं पाहिजे. त्यांना तुमच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही, काहीच अपेक्षा नसते. त्यांचं फक्त दुःख, त्यांचे अनुभव ते तुम्हाला सांगण्यासाठी तयार असतात. ते ऐकले पाहिजे. भले तुम्ही इकडे येऊन सोडून द्या, पण त्यांचं ऐका. कारण की पूर्वी अशी पद्धत होती, जास्त बोलता येत नव्हतं. सासूने जरी आवाज दिला, आले म्हणून म्हणता येत नव्हतं, जी म्हणावं लागायचं. आणि पदर पडला आणि सासूने पाहिलं तर कमरात लात खावी लागायची, अशी परिस्थिती होती पूर्वीच्या काळात. त्यामुळे बोलता येत नव्हतं. म्हणून त्या जुन्या लोकांचं ऐकून घेत जा. इकडं आल्यावर एका कानाने ऐकायचं आणि सोडून द्या, पण ऐका. त्यांचं ऐकल्याने निश्चित जीवनात नुकसान तर होणार नाही, फायदा झाल्याशिवाय राहणार. म्हणून भगवती जगदंबेचं चरित्र आपण खऱ्या अर्थाने 7 दिवस ऐकलं. 11:15ची वेळ झालेली आहे. मणिपुरामध्ये, मणिद्वीपामध्ये ती भगवती जेव्हा स्थानापन्न होते, व्यास महाराज अनेक अनुपम्य कथा सांगतात. इतक्या गोड कथा या देवी भागवतामध्ये आहेत. आणि मग जन्मेजय महाराज विचारतात, महाराज मला सुद्धा माझ्या पित्याची मुक्ती करायची आहे, त्यासाठी काय करावं लागेल? त्यावेळेस जन्मेजय महाराजांना व्यास महर्षी सांगतात, हे जन्मेजया, पुत्र खऱ्या अर्थाने त्यालाच म्हणतात जो आपल्या पित्याची, आपल्या पूर्वजांची पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्रहा. नरकातून जो आपल्या पित्यांना, पूर्वजांना सोडवतो, त्याला खऱ्या अर्थाने पुत्र म्हणतात. पुत्र आम्हाला पाहायला मिळतात, पण पुत्र आणि पुत्र याच्यात काहीच फरक नसतो. वडिलांनी आवाज दिला तो फक्त भुकत भुकत अंगावर येतो. आणि कधी कधी माणसं थोडा पैसा कमवायला लागली की त्याला वाटतं आपण कुठं काय झेंडा फडकावला की काय. असं ऐकलंही पाहिजे दुसऱ्याचं. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो की त्यातून काही जरी नेता नाही आलं तरी चालेल, तेवढं वाक्य घरी घेऊन जा. एखाद्याचा अपराध आपल्याकडून घडला, त्या माणसाला माफी मागितली पाहिजे. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, सॉरी म्हणायला कधी विसरू नका. आणि जर एखाद्या व्यक्तीने तुमचं चांगलं काम केलेलं असेल, त्याला थँक्यू म्हणायला कधी विसरू नका. उपकार एखाद्या व्यक्तीने आपल्यावरती केले, धन्यवाद म्हणायला काय लागतो? वचने किम दरिद्रता, बोलायला काय पैसा लागतो? माझा स्वभाव असा होता,
आहे अजून सुद्धा. मनुष्य कधी कधी बोलता बोलता एखाद्या व्यक्तीला फटकन बोलून जातो, पण मला रात्रभर झोप येत नव्हती. मी आता बोलत नाही कोणाला पटकन. का? कारण की आपण काय दुखवलंय त्याचं. मी पटकन जाऊन त्या माणसाला सॉरी म्हणायचो, फोन लावायचो, बाबा चूक झाली माझी. पण माणसं कधी कधी इतकी पदाने म्हणा पैशाने म्हणा इतकी उर्मट होतात, समोरच्या माणसाला कधी कधी समोरचा माणूस आहे हा भाव विसरून जातात. अरे बाबा, तुझ्यात जसा जीव आहे तसं त्याच्यात सुद्धा जीव आहे ना. तुला जी गोष्ट वाईट वाटते, तुझ्या सोबत एखाद्या व्यक्ती जसा वागला तसा समोरच्या व्यक्ती सोबत जर आपण वागलो तर त्याच्यातून आपल्यात भेद काय. आत्मनः प्रतिकूलानि परेशान न समाचरे. आपल्यासाठी जी गोष्ट अनुकूल वाटते, आपल्यासाठी जी गोष्ट प्रतिकूल वाटते, आपल्याला जर अपमान झाल्यानंतर वाईट वाटतं तर समोरच्याला सुद्धा वाईट वाटतच असेल ना. त्याचा अपमान झाल्यानंतर माफी मागायला काय जातो. आणि मोठ्या अंतकरणाने एखाद्याकडून आपला जर अपराध झाला त्यालाही माफ करायला काय हरकत नाही. पण आपण समोरच्याला म्हणतो मी तुला ध्यानात ठेवीन, तुला लक्षात ठेवीन, तुझं काम मी नंतर करेन. डोंट फॉरगेट टू से सॉरी अँड डोंट फॉरगेट टू से थँक्यू. दोन गोष्टी विसरू नका. समोरच्याला थँक्यू म्हणायला विसरू नका आणि सॉरी म्हणायला विसरू नका. काय जातं सॉरी म्हणायला? नाही सॉरी म्हणता येत तर माफी असावी असं तर म्हणता येतं, धन्यवाद तर म्हणता येत. एखाद्याच्या घरी गेलो जेवायला, त्या माऊलीला काही अपेक्षा नसते हो तुमची. तिला फक्त एक अपेक्षा असते, वा छान स्वयंपाक झाला. तेवढे सूत्र आमच्या महाराज लोकांकडून घेऊन जा तुम्ही. हा, किती वाईट झालेला असलो तरी ते म्हणतात वा वा आई साहेब स्वयंपाक छान झाला होता. वाईट जरी झाला असेल तरी उद्या कुठं आपल्याला परत जेवायला जायचं. वातावरण खूप छान झालंय, मला वाटतंय अजून सांगत राहावं. पण बेईमान इस घड़ी को क्या करे. माणसाने जीवन जगत असताना कोणी आपल्याशी किती वाईट वागलं तरी आपण लोकांशी वाईट वागू नये हा भाव असला पाहिजे. समाज किती वाईट वागू द्या, समाजाचं काम आहे. पण आपण चांगलं असलं ना त्याची दखल भगवंत नेहमी घेतल्याशिवाय राहत नाही. दया केल्याशिवाय कृपा केल्याशिवाय राहत नाही. एक गीत आहे, भला किसी का कर न सके तू, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पापों में मत धरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सको, बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. बन न सके भगवान
नाही देव बनता येत आपल्याला, नका बनू, पण त्या देवाने आपल्याला न चुकता सुंदर मनुष्य बनवलंय. त्या वा, वा. मनुष्यपणाला कालिमा न लागता माणसाने जगलं पाहिजे. सहज लोक म्हणतात आणि त्या बिचाऱ्या गाढव जातीला नाव ठेवलं जातं. लोक म्हणतात अरे काय गाढवासारखं वागतं. अरे बाबा, ते गाढव इतकं प्रामाणिक आहे, त्याच्यासारखं प्रामाणिक कोणी नाही. म्हणून पुष्प नहीं बन सकते तो तू, काटे बनकर मत रहना. नाही फूल होता आलं, समोरच्याला तर फूल करू नका, काटे बनून समाजामध्ये राहू नका. चला, झालेली सेवा भगवतीच्या चरणी समर्पित करतो. जन्मेजय महाराज म्हणतात काय केलं पाहिजे, त्यावेळेस जन्मेजय महाराज म्हणतात, व्यास महाराज म्हणतात, अंबा यज्ञ खऱ्या अर्थाने तू कर. तुला खऱ्या अर्थाने तुझ्या पितरांची जर मुक्ती करून घ्यायची असेल, आणि मग जन्मेजय महाराजांनी आंबेचा यज्ञ केला आणि त्या भगवतीचा यज्ञ केला जसा आपण आज केला. त्या यज्ञामधून ती यज्ञ भगवती प्रगट झाली आणि त्या जन्मेजय महाराजांना आशीर्वाद देती झाली. आणि जन्मेजयाला म्हटली काळजी करू नकोस, श्रीमद भागवताने तुझ्या पित्यांचा मोक्ष आधीच झालेला आहे, त्याबद्दल कोणतीही काळजी नसावी. तुझा सुद्धा उद्धार या यज्ञाच्या माध्यमातून होईल, म्हणून कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस. यज्ञ संपन्न झालेला आहे, आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता भगवती जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना करा, हे माता आम्हा सर्वांना सुखी ठेव, सुखी ठेव, आमचं कल्याण होऊ दे, आणि आमचं कल्याण होता होता संपूर्ण जगाचं कल्याण होऊ दे. कारण की तू आमची एकट्याची आई नाहीस, तू जगाची आई आहे, जगदंबा आहेस. हे काली भगवती, तू जगदंबिका आहेस, सर्वांचा उद्धार तू कर. हीच प्रार्थना आपण या कथेच्या माध्यमातून करूयात. वाणीला विराम देऊयात. मळगंगा मातेच्या या सर्व भक्तांच्या माध्यमातून, समस्त देशवंडी ग्रामस्थांच्या माध्यमातून हा भगवती देवीचा ज्ञान यज्ञ गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला